अचानक घरी पाहुणे आल्यावर काय मेनू बनवावा असा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडतो. झटपट काय बनवता येईल ते आता मी पाहणार आहे. नमस्कार, माय महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत. घरात थोडेसे पनीर शिल्लक आहे. त्या पनीरपासूनच मी आता भाजी आणि बाकीचे पदार्थ बनवणार आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. पॅनमध्ये तेल गरम करून घेतले आहे आणि त्यामध्ये अर्धा ते पाऊण चमचा आलं लसूण पेस्ट परतून घेतली आहे. त्यानंतर एका कांद्याची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे आणि तोही इथे परतायला ठेवला आहे. कांदा परतून झाला आहे. त्याच्यामध्येच आता 2 टोमॅटोची प्युरी घातली आहे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला आता ही प्युरी चांगली परतून घ्यायची आहे. कांदा आणि टोमॅटोची प्युरी छान परतून झाली आहे. आता आपल्याला याच्यामध्ये सुके मसाले घालायचे आहेत. पाऊण चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद हे घालून पुन्हा परतून घ्यायचे आहे. त्यानंतर यामध्ये घालून छोटे छोटे तुकडे करून घेतलेले हे पनीर. यामध्ये पनीर आता चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर यामध्ये घालू 5 ते 6 काजूची पेस्ट. हे सर्व आता चांगले परतून घ्यायचे आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे. यामध्येच आता हातावर चोळून घालू कसुरी मेथी, 1 छोटा चमचा धणेपूड, अर्धा चमचा जिरेपूड आणि ही घालू काश्मीरी मिरची पावडर कलर येण्यासाठी. त्यानंतर घालू चवीनुसार मीठ. हे आता हलवून घेऊ. यामध्येच आता घालू अर्धी वाटी पाणी. काजू पेस्ट केलेल्या मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी घालून ते याच्यामध्ये घातले आहे. यावर आता झाकण ठेवू आणि साधारण 3 ते 4 मिनिटे हे शिजवून घेऊ. चला, झटपट होणारी पनीरची भाजी तर अवघ्या 10 मिनिटातच इथे तयार झाली आहे. गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर घातली आणि आता आपली भाजी इथे तयार झाली. आता तयार करायला घेऊ पोळ्या. 1 वाटी गव्हाचे पीठ मळून घेतले आहे आणि त्याच्याच आता मी या पोळ्या तयार करत आहे. साईड बाय साईड भाताचं कुकरही गॅसवर ठेवलं आहे. अचानक घरी पाहुणे आल्यानंतर पटकन होणारा मेनू काय बनवावा हा प्रश्न आपल्याला नेहमी पडलेला असतो. अशावेळी घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच आपल्याला छान अशी थाळी बनवायची असते. पर्याय कमी असले तरी आपण त्यातनं छान मार्ग काढतो आणि छान अशी थाळी तयार करतो. अशीच ही छोटीशी थाळी मी आता तयार केली आहे. अशावेळी तुम्ही काय बनवता ते मला कॉमेंट्स करून कळवा. पुरेशा पोळ्या आता इथे तयार झाल्या आहेत आणि कुकरही थंड झाला आहे. आता आपण प्लेट भरून घेऊया. प्लेटमध्ये ठेवली आहे पोळी, गाजर, काकडी, पनीरची भाजी, आम्रखंड, भात, लोणचे. अशी ही झटपट थाळी अवघ्या 30 मिनिटात तयार झाली. तुम्ही बनवत असलेली झटपट थाळी कॉमेंट्स करून मला कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.